त्यामुळे आता मुद्दा असा आहे की मी हळूहळू या चर्चेकडे येतोय, पॉलिटिकल चर्चेकडे. पण ज्याचा उल्लेख खरं तर केलेला आहे सामंत सर, तारे सरांनी विस्तृत सांगितले की का होऊ शकत नाही, काय असते प्रक्रिया. इलेक्शन जर घ्यायची म्हटली, समजा उद्या जर नोटिफिकेशन काढायचं म्हटलं, तर त्याची प्रक्रिया नेमकी काय असते आणि ती पूर्ण होऊ शकते का? समजा जर जुलैच्या 15 दिवसात, जुलै 15 किंवा आपल्याकडे जनरली आता पाऊस थोडा लांबला आहे, पाऊस काळ म्हणतो आपण, जुलै 15 पर्यंत पाऊस नसतो, तर होऊ शकते का काही प्रक्रिया त्याच्यामध्ये? किती काळ जावा लागतो? काय काय प्रक्रिया असते? नाही, दोन दोन गोष्टी मला यातल्या महत्वाच्या वाटतात. एक, आपण अगदी आजच्या निर्णयाच्या संदर्भातल्या सूचनांनुसार जर पुढे सगळं करायचं झालं तर काय, आणि बिटवीन द लाईन्स काय सुरू आहे किंवा सुरू होतं, याच्या दोन चर्चा यात मला असं वाटतं आपण करायला हव्यात. एक दोन महत्वाचे मुद्दे मला यात प्रामुख्याने असे दिसतात की समजा उद्यापासून आपण 4 महिने पकडले तर सप्टेंबर पर्यंत ही सगळी प्रक्रिया राज्यात ज्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या त्या पूर्ण कराव्या, असं साधारणपणे अपेक्षित असावं न्यायालयाला किंवा न्यायालयाच्या आदेशाने असं अपेक्षित मानलं जात असावं. तर मुंबईतच हा काय सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पावसाचा काय आहे, आणि आपण गेल्या 3-4 वर्षापासून जे पाहतोय ते साधारणपणे ऋतुचक्र थोडं थोडं जे पुढे सरकताना आपण पाहतोय. तर सप्टेंबर ऑक्टोबर या काळातही अनेक भागात पूरजन्य स्थिती अगदी मुंबईसह आलेली आपण अनेकदा पाहिलेली आहे. त्यामुळे या निवडणुका 4 महिन्यात मुळात घेता येतील का, इथेच पहिला प्रश्न. म्हणजे तारे सरांनी जो काही मुद्दा मांडला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. मुंबई काय असो, नागपूर काय असो, किंवा म्हणजे अगदी विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असो, कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घेता येतील का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी लक्षात येईल आपल्याला, साधारणपणे कोविड काळच्या दरम्यानचा काळ असा होता की निवडणुकांची प्रक्रिया, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांची प्रक्रिया काही ठिकाणी सुरू झाली होती, काही ठिकाणी वॉर्ड फॉर्मेशन्स ही सुरू झाले होते. आणि ते वॉर्ड फॉर्मेशन साधारणपणे 3, म्हणजे तेव्हा महाविकास आघाडी सरकारने असा निर्णय घेतला की एक 3 जागांचा एक प्रभाग असा, म्हणजे जुन्या 3 प्रभागांचा एक प्रभाग, पॅनल पद्धतीची ती निवडणूक असावी. त्या पद्धतीने नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल किंवा वसई विरार असेल किंवा औरंगाबाद असेल, त्या काळात ज्या महापालिकांची कार्यकाळ संपला होता साधारण 2017-18च्या दरम्यान, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तशा पद्धतीची नव्याने वॉर्ड रचना केली गेली. आता पहिला महत्वाचा मुद्दा आहे की नवीन हे जर महायुतीचं जे सरकार आहे त्यांना मुळात हे 3 जागांचं पॅनल हे मान्य आहे का ते 4 जागांचं काढतील. समजा त्यांनी जर 4 जागांचं केलं तर पुन्हा या सगळ्या शहरांमध्ये नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मुंबई याला अपवाद असतं, कारण मुंबई हे अतिशय मोठं शहर आहे. मुंबईमध्ये पॅनल पद्धती सहसा होत नाही, कारण एक पॅनल म्हणजे एक विधानसभेचा मतदारसंघ होईल अशी मुंबईत अनेक ठिकाणी परिस्थिती असेल. त्यामुळे नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल किंवा वसई विरार असेल किंवा औरंगाबाद असेल, ज्या ठिकाणी ही प्रक्रिया सुरू झाली होती वॉर्ड रचनेची, वॉर्ड फॉर्मेशनची, लक्षात घ्या ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया असते आणि अनेक गणितं इथे मानली जातात. राजकीय पक्षांसाठीची निवडणूक वॉर्ड फॉर्मेशन पासूनच सुरू झालेली असते. आपल्याला असं वाटतं की निवडणूक नंतर सुरू होते, नंतर त्यांच्यासाठी कधीच सुरू होते. त्यामुळे वॉर्ड फॉर्मेशन वगैरे पासूनची जी काही सगळी प्रक्रिया आहे ना, ती सगळी नव्याने राबवावी लागेल. अच्छा, वॉर्ड फॉर्मेशन उद्यापासून जरी करायचं ठरवलं, समजा अतिशय महापालिका आयुक्तांना तातडीने तसे निर्देश दिले गेले, कारण महापालिका आयुक्तांच्या मार्फतच ते केलं जातं. महापालिका आयुक्त असतो, तिथले सिटी इंजिनियर्स असतात, टाउन प्लॅनरचे ऑफिसर असतात. हे समजा उद्यापासून जरी करायला सुरुवात केली तरी ही सगळी प्रक्रिया राबवायला, त्यावर हरकती सूचना मागवायला, हरकती सूचनानंतर फायनल नोटिफिकेशन वॉर्डचा काढायला साधारणपणे 1.5 महिन्याचा कालावधी लागतो, म्हणजे 30 ते 35 दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी जरी उद्यापासून आपण सुरू केला तरी जूनचं मध्यांतर याला साधारणपणे उजाडेल, आणि जूनच्या मध्यांतर उजाडल्यानंतर परत 1.5 महिन्यांनी निवडणुका जाहीर कराव्या लागतात किंवा 1 महिन्यानी निवडणुका जाहीर केल्या लागतात. त्यात मतदार काय म्हणतात त्याला, मतदारांची नावाची घोषणा करावी लागते, म्हणजे वॉर्ड फॉर्मेशन नुसार नव्याने नोंदणीची संधी द्यावी लागते. हे सगळं साधारणपणे प्रक्रियाच 2 महिन्याची आहे. उद्यापासून जर सुरू झालं तर म्हणतोय मी, म्हणजे अजून पुढे सुरू झालं तर काय होईल विचार करा. मग तुम्ही जुलैच्या मध्यावर किंवा ऑगस्टच्या मध्यावर तुम्ही निवडणुका घेऊ शकता का? तर मला असं वाटतं हे प्रॅक्टिकली शक्य नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा जो मी बिटवीन द लाईनचा म्हणत होतो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल, साधारणपणे विधानसभा निवडणुकांचे रिझल्ट बाहेर आल्यानंतर आपण सगळे राजकीय पत्रकार आहोत आणि आपण
साधारणपणे अशी चर्चा ऐकत होतो की आता महापालिकेच्या निवडणूक कधी लागतील. आपल्याला असं वाटत होतं की एवढा प्रचंड बहुमत आलेलं आहे महायुतीचं, तर मुंबईची निवडणूक पटकन होईल. म्हणजे बघा, कोर्टाचे निर्णय येण्याच्या पूर्वीपासूनच अशा स्वरूपाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात सुरुवात झाली होती. मग एक मोठा गट असं म्हणत होता की एप्रिल महिन्यात साधारणपणे मुंबई महापालिकेची निवडणूक घेता येईल, कारण या लाटेवर स्वार होता येईल. मग एक मोठा गट असा म्हणत होता की नाही तसं नाही होणार, नोव्हेंबरला, डिसेंबरला आणि जानेवारीला या निवडणुका लागतील. आज कोर्टाचा हा योगायोग आपण म्हणायला हवा किंवा कसं काय मला कळत नाही, पण आज कोर्टाचा हा मे महिन्यात निकाल आला. मला असं वाटतं पुढे तोंडावर येणारा पावसाळा लक्षात घेता या निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी याच काळात त्या होतील. म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतरच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात आणि विशेषतः महायुतीच्या वर्तुळात जे अंदाज वर्तवले जात होते आणि कोर्टाचा योगायोग असा निकाल आलेला आज, त्या अंदाजाच्या जवळपास आज जातोय. त्यामुळे कोर्टाचा हा निकाल आणि हे पुढचे राजकीय पक्षांचे अंदाज, त्या माध्यमातून बांधली झालेली गणितं ही सगळी एका दिशेने व्यवस्थित पद्धतीने आखणी सुरू असल्याचं दिसतंय. निश्चितपणे